आपण थेट आरोप फडणवीस सरकारवर केला. हो. आणि आपण ओबीसीचा राजकीय इतिहास सांगतो, तो काळ थोडासा माग आहे. हो. तर मला आपल्याला प्रतिप्रश्न असा आहे की फक्त फडणवीसांनीच तुमच्यावर कसा काय अन्याय केला? ते तर 14 पासून जवळपास सत्तेत असतील. हे 5 वर्ष निवडणुकीचे घातले त्या वाघाच्या माध्यमातून कोणाचं सरकार आहे? फडणवीसाचं सरकार आहे. नंबर 1. नंबर 2, मंडळ आयोग लागू केला विश्वनाथ प्रताप सिंगारी. मंडळ आयोगाला देशव्यापी विरोध कोणी केला? रस्त्यावर त्याला विरोध केला पाहिजे, ओबीसीचा विरोध आहे असं दाखवायचं. कारण ओबीसीला फसवायचं आहे ना, हिंदू हिंदू म्हणून भोदू त्यांची गार खंदायची, त्यांच्या मताची झोळी भरून घ्यायची आहे आणि त्यांना लाभ मागायची वेळ आली की त्याला वंचित करायचे आहे, मत मागायची वेळ आली की त्याला हिंदू म्हणायचे. पण ओबीसींना मग जागृत करण्यासाठी तुमचा नेमका अजेंडा काय आहे? न्याय व्यवस्था आहे, आपण न्याय प्रविष्ट आहे प्रकरण, हे प्रकरण तर न्यायालयात जाणार. आता न्याय प्रविष्ट सुप्रीम कोर्टात आहे, पण राज्य शासनाच्या या आदेशाला चॅलेंज करायला मला हायकोर्टामध्ये जायचं. हे जे 2 निवेदन दिले याच्यात आम्हाला त्याच्याकडून काय उत्तर येणार आहे त्याची वाट बघूया. कारण आक्षेप नोंदवला आहे, त्या आक्षेपाचं त्यांचं काय उत्तर मिळणार आहे तोपर्यंत वाट बघू. आणि ते वाट भरल्याच्या नंतर या आदेशाला रद्द करण्यासाठी आम्ही न्यायालयामध्ये, हायकोर्ट, उच्च न्यायालयामध्ये, खंडपीठामध्ये याचिका दाखल करू. हा शासनाचा जी आर केव्हाचा आहे? ही आता काल अगदी 25 मे 2026 आहे. मग त्याला आता इंडियन लिमिटेशन ऍक्ट असेल, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल, तर कालमर्यादा काही नाही घेताना आपण जाणार आहोत असं म्हणताय. तर आपण कधी गेलो पाहिजे? नाही, हे आदेश जेव्हा आम्हाला कळालं त्या दिवशी जायचं आहे. हे आदेश आला 25/5 त्यांनी काढला आणि 9/6, 9, 10 आणि 11 जून मध्ये आरक्षण निघालं. आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की ऑलरेडी माननीय सुप्रीम कोर्टात हे प्रकरण चालू आहे, न्यायप्रविष्ट आहे, हो, प्रेजुडिस आहे. हे असताना माननीय उच्च न्यायालयात संभाजीनगरच्या बेंचमध्ये आपण नेमकं मग प्रे काय करणार? ती याचिका जी आहे ते जिल्हा परिषद मध्ये 50% वर आरक्षण गेलंय म्हणून आहे. म्हणून जिल्हा परिषदच्या निवडणुका खोळंबल्या. पण 27% आरक्षण द्या आणि निवडणुका घ्या असा जे इंटरिम निर्देश आला होता 6/5/25 मागच्या 5/6/25 त्याच्यानुसार ते प्रक्रिया सुरू झाली आणि निवडणुका पार पडल्या. ते पडत असतानाच जिल्हा परिषदच्या निवडणुका आता लागणार, जानेवारीत निवडणुका होणार, याच काळामध्ये ते पुन्हा ते परत मॅटरमध्ये गेले आणि 50% वर आरक्षण गेलंय असे आरोप ठेवले. एका वकिलांनी मान्य केली की बा 100% एका गावामध्ये एससी पॉप्युलेशन आहे, तिथल्या जागा 100% एसीला जाणार आहे. मग तुम्ही 50%च्या आत येणार कसं? आपण एका विषयाचं स्मरण आम्हाला करून दिलं. नंतर तालुक्यामध्ये नवगरवाडी नावाचे गाव आणि त्या गावामध्ये एसटी समाजाचं एकही घर नाही आणि त्या ठिकाणी आरक्षण हे एसटी समाजासाठी आलं. हे नेमके प्रकार काय? ते चुकीचंच आहे. तो प्रकार जो आहे ना तो सर चुकीचा आहे. असंच एक सेलाडी या भागात सुद्धा तसंच नाही. आपल्या भागामध्ये ते 50%चा हे आदेश आहे ना, यामध्ये आपल्या तेलंगवाडीला 7 जागा आहेत ग्रामपंचायती, 2 ग्रामपंचायती अशा आहेत. त्यामध्ये 1 जागा एसटीला आरक्षित आहे आणि 5 जागा एसटीला आहे. 7 पैकी गेलं ना 50%च्या वर. हे कमीच करता येत. कलाळीला 9 जागा आहे, एसटीला 3, एसटीला 3. मग तुम्ही 27% आरक्षण ओबीसीला त्या ठिकाणी कसं देणार? तिथं दिलंच नाही ना त्यांनी. तिथं तर 0च आहे. त्या गावात 8 गावामध्ये ओबीसीला 0 व्हायचं. एकूण 7 मेंबरच्या 7 सदस्याच्या 47 ग्रामपंचायती आहेत या 99मध्ये. 9 मेंबरच्या 35, 11च्या 10, 13च्या 3, 15च्या 3 आणि 17ची 1 अशा आपल्या ग्रामपंचायती. यामध्ये 94 सदस्य 7 मध्ये यायला पाहिजे, 35 मध्ये 70 यायला पाहिजे, दोन हिशोबानं. या 11 मध्ये 30 यायला पाहिजे, या 10 मध्ये, या 3 मध्ये 12 यायला पाहिजे, या 3 ग्रामपंचायती 15च्या तिथं 12 यायला पाहिजे आणि 17 मध्ये 5 यायला पाहिजे. पण मागच्या वेळेसपेक्षा 86 कमी झाले. म्हणजे 223 मधून 137 गेले 86. यावेळेस 86 आमचे मेंबर कमी होते. आम्ही हसायच्या ऐवजी अध्यक्ष महाराज आपण हसताय. मला प्रतिप्रश्न हा करायचा आहे की महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांच्या निवडणूक आयोगामध्ये अति उच्च शिक्षित अधिकारी वर्ग त्या ठिकाणी आहे, सनदी अधिकारी आहेत. त्यांच्याकडे मग हा स्टॅटिस्टिकल डाटा नाही का? ही आकडेवारी नाही का? नाही आहे ना. हे अन्याय करण्यासाठी बसलेत ना. ते डोके जे चालवतात ते उलटे डोके चालवतात. लोकांसाठी थोडंच काम करतायत. आता एक कायदा केला ना महाराष्ट्र सरकारने, उच्च न्यायालय मुंबईच्या न्यायाधीशांनी जो निर्णय केला ना त्यांचं स्वागत केलं पाहिजे की सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, मंत्र्याच्या विरोधात बोलायचं नाही, म्हणजे तडीपार आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा कायदा करतात लोकशाहीमध्ये. म्हणजे हे कुठलं सरकार आहे? यांची मानसिकता काय? राजा बनण्याचं स्वप्न आहे यांचं. लोकसेवक नाही, यांना लोकांच्या वरी मनगटावर बसून आपलं राज्य चालवायचं आहे, पुन्हा राज्य व्यवस्था प्रस्थापित करायची आहे आणि आपली मनमानी चालवायची आहे, अशा मानसिकतेची लोक आहेत. आपण ओबीसीचा मुद्दा घेऊन आहात आज आमच्या स्टुडिओला आपण आला तर आपला मूळ अजेंडा असा आहे की ओबीसीचा मुद्दा. सर नाही, नवगरवाडीमध्ये महाराज माफ करा, 1 मिनिट मी आपल्याला बघतो. माझा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण थेट आरोप महाराष्ट्र राज्यातील फडणवीस सरकारवर केला. आपण ओबीसीचा मुद्दा घेऊन लढत आहात. आज आमच्या स्टुडिओत आला तर आपला मुख्य अजेंडा आपला हाच आहे. पण हे असताना आपण एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आपण माझ्या महाराष्ट्राच्या ओबीसीचे उपाध्यक्ष आहात. आपल्याला आरोप होतो
हो. की आपण ओबीसीचा हा मुद्दा उपस्थित करून राजकारण करतात. काय सांगा? ओबीसीचा मुद्दा उपस्थित करून राजकारण नाही करत, ओबीसीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बोलतो. सुप्रीम कोर्टानं 27% आरक्षण दिलं असताना तुम्ही कशासाठी काढताय? आता जे इंटरिम मध्यंतरी चालू आहे मॅटर प्रलंबित आहे, त्याच्या अगोदर तुम्ही का काढताय? कारण तुम्हाला हे दाखवायचं आहे की हे कमी केलंय, आणि एकदा कमी झालं की आमचा ओबीसी झोपलेला सिंह आहे. आपला प्रश्न तोच राहून गेला की ओबीसीना जागृत करण्यासाठी आपण नेमकं काय करतात किंवा काय करणार? ओबीसीला जागृत करण्यासाठी अनेक वेळोवेळी जे धरणे आंदोलन झाले, कार्यक्रम झाले, ओबीसीच्या गावोगाव कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या, ओबीसीला संपूर्ण ओबीसीला आकडा माहीत झाला. ओबीसी हा विषय गेली मागचे 3 वर्ष खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ओबीसीचा विषय पुढे आला. जरांगे पाटलांनी बी ओबीसीच्या मुद्द्यावरून खूप मोठी जागृती झाली. त्यांच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते जरांगे पाटलांचं अभिनंदनच करायला लागले, कारण ते जेव्हा रस्त्यावर आले तेव्हा हे थोडे जागे झाले खाडकन. आणि खरंच हा वाद होतो की काय, आणि तो वाद बी पेटवला त्यांनी. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परभणी आणि हिंगोली इथे 2 ओबीसीचे नेते उभा केले, पंकजा मुंडे आणि महादेव जानकर, आणि ओबीसी मराठा वाद लावून 46 जागेमध्ये ओबीसीचे मतं खेचण्याचा प्रयत्न भाजपने केला. ते दोन्ही जागा हरवल्या, आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीनी संविधानाच्या बाजूने मतदान केलं. महाराष्ट्रामध्ये जे 41 जागा दिल्या होत्या भाजपला मागच्या वेळेस, दोन्ही मिळून त्या हाणून पाडल्या आणि त्यांना 1 आकड्यावर आणून सोडलं. पण विधानसभेला त्याच्या उलट झालं. या लोकांना कळलं नाही, आमच्या महाविकास आघाडीच्या लोकांना कळलं असलं आणि 50% जागा जर ओबीसीचे उमेदवार उभे केले असते तर हे भाजपचं सरकार, फडणवीसाचं सरकार चाललं नसतं. यांनी जे चुका केल्या प्रस्थापितांना तिकीट देण्याच्या, कार्यकर्त्यांना, ओबीसीच्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं आणि निवडून आणायला पाहिजे होतं, फडणवीसचं सरकार आलंच नसतं, हे मी दाव्यानं सांगतो.